शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये। शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचं मत महायुतीच्या उमेदवारालाच पडलं पाहिजे। सातारा सांगली विधान परिषदेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना हे आदेश दिलेत। सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीकडनं धैर्यशील कदम हे उमेदवार आहेत। सातारा सांगली विधान परिषदेचा महायुतीमधला वाद अखेर मिटलाय। शिंदेंनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना दिलेल्या आदेशानंतर हा वाद मिटलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शंभूराज देसाईंना काय आदेश दिले आहेत ते पाहूयात। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाचं मत फुटता कामा नये। शिवसेनेचं प्रत्येक मत महायुतीच्याच उमेदवाराला पडलं पाहिजे असे आदेश शिंदेंनी शंभूराज देसाईंना दिले आहेत। सदस्यांच्या ज्या भावनांच्या जशाच्या तशा आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचू आणि या उपर मग शिंदे साहेब जो काय आदेश देतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया। सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे।